Welcome student. Today we start new chapter, basic principles of organic chemistry. We know the chemistry have different branches. For example, organic, industrial, analytical, physical, etc. Okay, out of all these branches, organic chemistry is most important branch of chemistry. Because why? Because organic chemistry play important role in a different field or industries. जर आपण विचार जर केला तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही अतिशय महत्वाची ब्रांच आहे. कारण ज्या डिफरंट ज्या फील्ड्स असणार आहे त्या फील्डमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा रोल अतिशय महत्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण जर ऍग्रिकल्चरल फील्डचा विचार केला किंवा जर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा विचार जर केला तर त्यामध्ये डिफरंट ज्या टॅबलेट्स असतील किंवा जे ड्रग्स असणार आहे ते प्रिपरेशनसाठी आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्या ठिकाणी यूज करत असतो. त्यानंतर जे ऍग्रिकल्चर जे फील्ड आहेत त्या ऍग्रिकल्चर फील्डमध्ये जे डिफरंट टाईपचे जे इन्सेक्टिसाइड्स असणार आहे किंवा जे फर्टिलायझर्स असतील ते फर्टिलायझर प्रिपेअर करण्यासाठी आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करत असतो किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या ज्या डिफरंट कन्सेप्ट आहेत किंवा ज्या प्रोसेस असणार आहेत त्या प्रोसेस आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री अतिशय महत्वाची ब्रांच आहे. आणि आपल्याला एवढंही माहित आहे का ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आतापर्यंत लाखो मॉलिक्यूलचा शोध लागलेला आहे. बरोबर, लाखो मॉलिक्यूल काय डिस्कवर करण्यात आले आणि त्या मॉलिक्यूलचा जर स्टडी करायचा असेल तर त्या मॉलिक्यूल मॉलिक्यूल जो असणार आहे त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण जो आपला जो पहिला टॉपिक आहे तो आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. म्हणजे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे त्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं जे रिप्रेझेंटेशन आहे, बरोबर, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कशा प्रकारे रिप्रेझेंट केले जातात ते आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणून आपला जो पहिला टॉपिक आहे तो आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ओके, दोन मेथड्स आहेत. मीन्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टू वेज. द फर्स्ट इज by using structural formula, or it is also called as dash formula. On the second method, we also represent organic molecule with the help of electron dot structure, and the electron dot structure is also known as Lewis structure. Okay, in first representation means in structural formula. In structural formula, we represent the molecule with the help of dash or with the help of covalent bond. तुम्ही जर या ठिकाणी जर बघितलं तर आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय CH4 आहे आणि मिथेन जो असणार आहे तो मिथेनचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला असणार आहे तो तुमच्या समोर दिसतोय. या ठिकाणी बघा मिथेन मध्ये एक कार्बन आणि 4 काय हायड्रोजन आहे, बरोबर. आणि तो जो फॉर्म्युला आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्या मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ह्या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी मॉलिक्युल रिप्रेझेंट करत असताना आपण काय यूज करतोय, डॅश यूज करतोय. म्हणून त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच आपण काय म्हणू शकतो, डॅश फॉर्म्युला सुद्धा म्हणू शकतो. जो सेकंड मेथड आहे मॉलिक्युलर किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्युलर रिप्रेझेंट करण्याची ती आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे, आता जर आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर हे जर कम्पेअर जर केले तर आपलं असं लक्षात येत आहे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय यूज करतोय, डॅश यूज करतोय. आणि इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय दिसतात, डॉट दिसतात. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा कार्बन टोटल किती डॅश आहेत, कार्बन भोवती 4 डॅश आहेत, बरोबर. आपल्याला माहिती आहे किती कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, टोटल 4 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड दिसत नाही, या ठिकाणी काय दिसतात आपल्याला, डॉट दिसतात. ठीक आहे, म्हणजे एक बॉन्ड, बरोबर, एक जो कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे तो एक बॉन्ड साठी किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. लक्षात ठेवायचं आहे एक कोव्हॅलेंट बॉन्ड, बरोबर. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा फॉर्म होतो, म्युच्युअल शेअरिंग केल्यानंतर इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्ड काय होतो, फॉर्म होत असतो. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, जर तुम्ही इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरचा विचार केला, आता हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कुणाचं आहे, मिथेनचं आहे. कुणाचं आहे, मिथेनचं. ठीक आहे, आता या ठिकाणी मॉलिक्यूल किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना डॅश यूज करायची नाही, या ठिकाणी आपण काय यूज करणार आहोत, डॉट यूज करणार आहोत. आता या ठिकाणी बघा कार्बन हायड्रोजन, या ठिकाणी किती डॉट दिसतात तुम्हाला, 2 डॉट आहे. पुढे परत इथे सुद्धा किती डॉट दिसतात, 2 डॉट आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला किती डॉट दिसतात, 2 डॉट दिसतात. म्हणजे 2 डॉट म्हणजे किती बॉन्ड, एक बॉन्ड असतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर काय करता येतं, रिप्रेझेंट करता येतं. एक सिंपल आहे, जर तुम्हाला स्ट्रक्चरल जर फॉर्म्युला रिप्रेझेंट करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय यूज करणार आहात, डॅश यूज करायचा आहे. आणि जर इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर असेल किंवा लेव्ही स्ट्रक्चर असेल, लेव्ही स्ट्रक्चर एखाद्या मॉलिक्यूलचं जर रिप्रेझेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय यूज करणार, डॉट यूज करणार. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आपण घेऊया CH3 बॉन्ड CH3 इथेन. कशाचं एक्झाम्पल आहे, इथेन आहे. ठीक आहे, आता आपण इथेनचं जर इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर जर लिहायचं असेल, आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर या ठिकाणी किती कार्बन आहेत इथेन मध्ये, 2 कार्बन आहेत. ते रिप्रेझेंट करत असताना कार्बन आणि हा सेकंड कार्बन रिप्रेझेंट केला. प्रत्येक कार्बनच्या भोवती किती हायड्रोजन आहेत,
तीन हायड्रोजन आहेत, हे तीन हायड्रोजन आपण काय करूया, रिप्रेझेंट करूया. आणि आता आपलं जे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतोय किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्युल जो रिप्रेझेंट करणार आहोत आपण, तो इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी आपण डॅश यूज करायचे नाही, काय यूज करणार आहोत, डॉट यूज करणार आहोत. मग या ठिकाणी बघूया, आता हायड्रोजन कार्बन मध्ये 2 डॉट, कार्बन हायड्रोजन परत 2 डॉट, अशा आपण काय केलंय, प्रत्येक वेळेस 2 डॉट देऊन त्या ठिकाणी काय केलाय, मॉलिक्युल रिप्रेझेंट केलाय. हे जे इथेनचं जे स्ट्रक्चर आहे, हे कसलं कोणतं स्ट्रक्चर आहे, कोणत्या टाईपचं रिप्रेझेंटेशन आहे, इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर आहे. अशा प्रकारे आपण मॉलिक्युल, ऑर्गॅनिक मॉलिक्युल रिप्रेझेंट करता येतो. ठीक आहे. सेकंड जो फॉर्म्युला आहे आपला, किंवा सेकंड जे ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं जे रिप्रेझेंटेशन आहे, तो जो सेकंड फॉर्म्युला आहे तो आहे कंडेन्स फॉर्म्युला. ठीक आहे. आता कंडेन्स फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर पेक्षा कसा आहे, डिफरंट आहे. ठीक आहे. आपण बघूया कंडेन्स फॉर्म्युला. कंडेन्स मीन्स आपला जो मॉलिक्युल रिप्रेझेंट करायचा आहे तो कॉम्प्रेस करायचा. आपण मॉलिक्युल काय करणार आहोत, कम्प्रेस करणार आहोत. आता कंडेन्स फॉर्म्युला जर आपल्याला एखाद्या मॉलिक्युलचा जर ड्रॉ करायचा असेल तर एकदम सिंपल आहे. कंडेन्स फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना आपण काय करणार, जे कोव्हॅलंट जे बॉन्ड्स असणार आहेत ते काय करायचे, आपल्याला हाईड करायचे. मीन्स ड्युरिंग रायटिंग कंडेन्स फॉर्म्युला ऑफ एनी मॉलिक्युल बाय हाइडिंग, मीन्स बाय हाइडिंग द ऑल कोव्हॅलंट बॉन्ड्स. जे कोव्हॅलंट बॉन्ड जे असणार आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड काय करायचे, आपल्याला हाईड करायचे, ते त्या ठिकाणी ड्रॉ करायचे नाही. जर आपण या ठिकाणी बघूया इथेन. आता इथेन जो आहे, इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. कोणता फॉर्म्युला आहे, C2H6. या ठिकाणी बघा, इथेनचा आपण कोणता फॉर्म्युला ड्रॉ केलाय, कंडेन्स फॉर्म्युला ड्रॉ केलाय. या ठिकाणी काय असू शकतो, किंवा दोन कार्बनला जॉईन करणारा जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो, तो कोव्हॅलंट बॉन्ड या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला नाही. पुढे प्रोपेनचा बघा, हा दिसतोय तुम्हाला, हा कोणता फॉर्म्युला आहे, कंडेन्स फॉर्म्युला आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठेही कोव्हॅलंट बॉन्ड दिसत नाही, बरोबर. त्या ठिकाणी जे कॉन्स्टिट्यूएंट जे पार्टिकल्स असणार आहेत, सिम्बॉल असेल, त्यांचे टोटल नंबर ऑफ ऍटम्स असतील, म्हणजे कार्बन किती ऍटम्स आहेत, हायड्रोजन किती ऍटम आहेत, ते आपण रिप्रेझेंट करायचं आहे. पण कंडेन्स फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डॅश किंवा कोव्हॅलंट बॉन्ड यूज करायचा नाही. ठीक आहे. पुढे पेंटेन. आता पेंटेनचं जर आपण जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर रिप्रेझेंट केला, तो अशा प्रकारे असणार आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. ठीक आहे. पेंटेन मध्ये किती कार्बन असतात, 5 कार्बन असतात. या ठिकाणी बघा, आपण हे जे मॉलिक्युल रिप्रेझेंट करत असताना काय यूज केले, कोव्हॅलंट बॉन्ड त्या ठिकाणी रिप्रेझेंट केले. आता ह्या पेंटेनचा आपल्याला काय रिप्रेझेंट करायचं आहे, कंडेन्स फॉर्म्युला रिप्रेझेंट करायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, कंडेन्स फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना कोव्हॅलंट बॉन्ड रिप्रेझेंट करायचा नाही, किंवा तो कोव्हॅलंट बॉन्ड काय करायचा, आपला हाईड करायचा आहे. ठीक आहे. आता आफ्टर हाइडिंग ऑल कोव्हॅलंट बॉन्ड ऑफ पेंटेन टू देन वी राईट द कंडेन्स फॉर्म्युला इन दिस मॅनर. अशा प्रकारे आपण पेंटेनचा कंडेन्स फॉर्म्युला रिप्रेझेंट करता येतो. हाही फॉर्म्युला पेंटेनचा आहे आणि हे सुद्धा रिप्रेझेंटेशन कशाचं आहे, पेंटेनचं आहे. दोघांमध्ये फरक काय आहे का, अशा प्रकारे पेंटेनचं रिप्रेझेंटेशन करत असताना आपण काय यूज केलेत, कोव्हॅलंट बॉन्ड यूज केलेत. पण जर आपला कंडेन्स फॉर्म्युला जर ड्रॉ करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड यूज करू शकत नाही किंवा रिप्रेझेंट करता येणार नाही. इथे बघा CH2, पेंटेनचा कंडेन्स फॉर्म्युला काय ड्रॉ केलाय आपण, CH3 CH2 थ्राइस CH3. म्हणजे या ठिकाणी CH2 किती ग्रुप आहेत, 3 ग्रुप आहे. हे बघा, हे CH2 किती आहे, टोटल 3 आहेत. म्हणून आपण काय केलंय, त्यांना कंडेन्स फॉर्म मध्ये दिलेला आहे. त्याला काय केलं, आपण कंडेन्स फॉर्म मध्ये आपण काय केलं, मॉलिक्युल रिप्रेझेंट केलेला आहे. ठीक आहे. हा जी सेकंड मेथड होती आपल्याला ऑर्गॅनिक मॉलिक्युल रिप्रेझेंट करण्याची. नेक्स्ट जी मेथड आहे ती आहे बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला. बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला. आता या ठिकाणी बघा, ड्युरिंग रायटिंग, आता कशा प्रकारे किंवा एखादा मॉलिक्युल आहे, ऑर्गॅनिक मॉलिक्युल जर आपल्याला बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला किंवा झिगझॅग मॅनर मध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल, त्या ठिकाणी एक गोष्ट लक्ष ठेवायची आहे. त्या ठिकाणी जे कॉन्स्टिट्यूएंट जे पार्टिकल्स असणार आहे मॉलिक्युलचे, ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल किंवा ते जे सिम्बॉल असणार आहे, किंवा कार्बन आणि हायड्रोजन असेल तर त्या ठिकाणी आपण ते सिम्बॉल त्या ठिकाणी यूज करायचे नाही. मीन्स बघा, ड्युरिंग रायटिंग द बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला, द सिम्बॉल ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, the symbol of carbon and hydrogen atoms are not written and carbon bond draw in a zigzag line. जर कार्बन मधले जर बॉन्ड असेल तर ते राईट करत असताना कसे राईट करायचे, झिगझॅग राईट करायचे. आणि कार्बन हायड्रोजनचे सिम्बॉल त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचे नाही. आपण इथे एक्झाम्पल घेतलं बघा, प्रोपेन. आता प्रोपेनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर प्रोपेनचं स्ट्रक्चर काय, प्रोपेन आहे बघा. या ठिकाणी आपण C3H आहे, तो रिप्रेझेंट करत असताना आपण असं लिहू शकतो CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. ठीक आहे. आता प्रोपेन आहे, प्रोपेनचा आपला काय ड्रॉ करायचा आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला ड्रॉ करायचा किंवा झिगझॅग
फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. मग झिगझॅग फॉर्म्युला किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युला ड्रॉ करत असताना त्या ठिकाणी जे कन्स्टिट्युएंट जे पार्टिकल्स असणार आहे, म्हणजे आता बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये काय किंवा प्रोपेनमध्ये कोणते पार्टिकल आहे महत्वाचे, ऍटम कोणते, कार्बन आणि हायड्रोजन आहेत. कार्बन हायड्रोजनचा सिम्बॉल त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का कार्बन कार्बन जो बॉन्ड असणार आहे तो कार्बन कार्बन बॉन्ड ड्रॉ करत असताना झिगझॅग मॅनर मध्ये त्याला काय करायचंय, ड्रॉ करायचंय. इथे बघा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 हा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी बघा आपण काय युज केल्यात, लाईन्स युज केल्यात. हा जो फॉर्म्युला तुमच्या समोर दिसतोय हा कोणता फॉर्म्युला आहे, हा बॉन्ड लाईन झिगझॅग फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी बघा महत्वाच्या गोष्टी बघायच्या आपला, टर्मिनल पॉइंट किंवा टर्मिनल कार्बन आणि इंटरसेक्ट कार्बन. त्या ठिकाणी बघा ह्या फॉर्म्युलामध्ये दोन टर्मिनल कार्बन दिसतात. हा एक टर्मिनल आहे आणि हा एक टर्मिनल आहे. हा टर्मिनल कार्बन कशाचं रिप्रेझेंटेशन करतो, तर टर्मिनल कार्बन इज ऑलवेज रिप्रेझेंट CH3. म्हणजे इथे काय असणार आहे, इथे असणार आहे CH3 बरोबर. इथे टर्मिनल आहे, इथे काय असणार आहे CH3. आणि ज्या दोन लाईन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात ह्या लाईन सपोज काय झाल्या, इंटरसेक्ट झाल्या बरोबर. मग ही जी लाईन असणार आहे ही काय झाली, इंटरसेक्ट लाईन. मग इंटरसेक्ट लाईन म्हणजे हा जो पॉइंट असणार आहे या ठिकाणी कोणता मॉलिक्युल असतो, CH2 मॉलिक्युल असतो. कोणता कार्बन असणार आहे, CH2 कार्बन असणार आहे. म्हणजे झिगझॅग किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना आपण त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे सिम्बॉल त्या ठिकाणी युज करायचे नाही बरोबर. आणि कार्बन कार्बन बॉन्ड जॉईन करत असताना हे जे कार्बन कार्बन बॉन्ड आहे ते जॉईन करत असताना आपण काय करायचे, झिगझॅग लाईन म्हणजे त्याला ड्रॉ करायचे असतात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, पेंटॅनॉल. काय बघायचं आपल्याला, पेंटॅनॉल बघायचंय. पेंटॅनॉलचा जर आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर ड्रॉ केला तो अशा प्रकारे असणार आहे, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH बरोबर. कसलं एक्झाम्पल आहे, कसलं आहे, पेंटॅनॉल आहे बरोबर. या ठिकाणी बघा आपण कन्स्टिट्युएंट पार्टिकल किंवा कार्बन हायड्रोजनचे सिम्बॉल ड्रॉ केले. ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा सिम्बॉल ड्रॉ त्या ठिकाणी आपण राईट केलेला आहे. आणि कार्बन कार्बन ला जोडणारा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे ते प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्ड या फॉर्म्युलामध्ये आपण काय केले, रिप्रेझेंट करायचे. आता आपल्याला ह्या पेंटॅनॉलचं काय करायचं आहे, पेंटॅनॉलचा आपल्याला बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. लक्षात येत आहे का, लक्षात ठेवा का झिगझॅग लाईन, झिगझॅग फॉर्म्युला किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना जे ऍटम्स असणार आहे किंवा जे ऍटम्स असेल त्यांचे सिम्बॉल ड्रॉ करायचे नाही किंवा राईट करायचे नाही. प्लस जे दोन कार्बनला जोडणारा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचा नाही. मग ह्या पेंटॅनॉलचा आपण काय करूया, बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला ड्रॉ करूया. इथे बघा, इथे काय केलं आपण, हा जो बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिसतो तुम्हाला तो कुणाचा आहे, पेंटॅनॉलचा आहे. इथे बघूया आपण, इथे हा टर्मिनल कार्बन आहे, हा इंटरसेक्ट पॉइंट आहे. इंटरसेक्ट पॉइंटला नेहमी काय असतात, CH2 ग्रुप असेल किंवा मे बी CH ग्रुप असेल. जर सबस्टिट्यूट जर असेल तर त्या ठिकाणी CH हा ग्रुप असणार आहे. त्या ठिकाणी अदर कुठेही सबस्टिट्यूएंट नाही म्हणून या ठिकाणी कोणता ग्रुप असणार आहे, CH2 असणार आहे. आणि या टर्मिनलला नेहमी कोणते ग्रुप असतात, टर्मिनलला असणार आहे CH3 ग्रुप. आता आपण नंबरिंग करूया, 1 2 3 4 5 ठीक आहे. मग इथे सपोज इथे टर्मिनल कार्बन म्हणजे CH3, इथं 1 2 3 4 5. आता 5 ला कोण आहे, CH2 आहे ठीक आहे. आणि पुढे कोणता ग्रुप अटॅच केला आपण, OH ग्रुप अटॅच केलेला आहे. म्हणजे पेंटॅनॉलचा जर आपल्याला बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला जर ड्रॉ करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी जे आयटम्स असणार आहे, कार्बन हायड्रोजन असेल त्या कार्बन आणि हायड्रोजनचे सिम्बॉल ड्रॉ करायचे नाही. आणि कार्बन कार्बनला कनेक्ट करत असताना झिगझॅग मॅनर मध्ये त्यांना काय करायचे, ड्रॉ करायचे. अशा प्रकारे आपण बॉन्ड लाईन आणि झिगझॅग फॉर्म्युला आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. जो नेक्स्ट टॉपिक जो बघायचा आपला तो आहे ड्रॉइंग द मॉलिक्यूल इन 3 डायमेन्शन. ड्रॉइंग द मॉलिक्यूल इन 3 डायमेन्शन. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे ड्रॉइंग द मॉलिक्यूल इन 3 डायमेन्शन्स. वी नो many organic molecules have 3-dimensional shape. Therefore, we use different methods to represent the molecule in 3 dimension. For example, the first method is wedge formula. The first method is wedge formula. Second is Fisher projection formula or cross formula. In the third method is Newman projection formula. And last is Sawhorse or Andreon or perspective formula. Means we use 4 different methods or 4 different ways to represent a molecule in 3 dimension.